थंडी स्पेशल शरीराला ऊर्जा देणारी छान अशी ही खुसखुशीत गुळाची पापडी केलेली आहे. आणि ही गुळ पापडी तयार करताना बऱ्याचदा मिश्रण सेट होत नाही, वड्या पडत नाही. तर त्यामागील महत्त्वाची कारणे तुम्हाला या रेसिपीमध्ये सांगणार आहे. आणि तुमची गुळ पापडी देखील पहिल्याच प्रयत्नात अशा पद्धतीची परफेक्ट बनवून तयार व्हावी यासाठीच्या खूप साऱ्या सिक्रेट टिप्स तुम्हाला या रेसिपीमध्ये सविस्तर स्टेप बाय स्टेप मी सांगणार आहे. त्याचबरोबर अगदी अमेझिंग चवीची ही गुळ पापडी करायला सोपी आहे. त्याचबरोबर या ठिकाणी किती खुसखुशीत झालेली आहे हे तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर ही पौष्टिक व्हावी यासाठी यामध्ये डिंकाचा आपण वापर केलेला आहे. छान साजूक तुपातली ही गुळ पापडी पटकन तयार करायला हवी. नमस्कार, मी कविता, तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे कविताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण थंडी स्पेशल शरीरामध्ये उष्णता टिकवून ठेवणारी छान अशी खुसखुशीत गुळ पापडी कशी तयार करायची ते पाहूया. याला सुकडी असं देखील म्हटलं जातं. त्यासाठी 1 वाटी गच्च साजूक तूप घेतलं. त्याच वाटीच्या मापाने आपल्याला 2 वाटी गव्हाचं पीठ, जे चपातीसाठी घेतो तेच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. या ठिकाणी तूप आणि पीठ हे प्रमाण अगदी परफेक्ट सांगितलेलं आहे. त्याचबरोबर गूळ घेताना किसूनच घ्यायचा, फोडून घ्यायचा नाही. गच्च दाबून 1 वाटी भरून एवढा गूळ घ्यायचा. पौष्टिकता वाढावी यासाठी आपण डिंक घेतलेला आहे. डिंक छान असा बारीक करून घेतलेला आहे. सुरुवातीला आपण कढईमध्ये डिंक छान असा तळून घेणार आहोत. या ठिकाणी सांगितलेलं सर्व साहित्य प्रमाण तुम्हाला एकाच वाटीच्या मापाने मोजायचं. त्याचबरोबर जेवढं प्रमाण मी सांगितलेलं आहे तेवढं सर्व घ्यायचं, तरच तुमची गुळपापडी परफेक्ट सेट होईल. त्याचबरोबर गुळपापडी करण्यासाठी अगदी जाड बुडाच्याच कढईचा वापर करा, जेणेकरून अगदी वडीसाठीचं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं परतवता येईल. या ठिकाणी 1 वाटीमधील 3 चमचे तूप आपल्याला डिंक तळून घेण्यासाठी लागलेलं आहे. त्याचबरोबर 1 ते 1.5 चमचा साजूक तूप मी शिल्लक ठेवलेलं आहे, ते नंतर आपल्याला वापरायचं आहे. त्याचबरोबर राहिलेलं सगळं पाऊण वाटी तूप हे आपल्याला गव्हाचं पीठ भाजण्यासाठी वापरायचं. तर या ठिकाणी आपण तूप छान गरम करून घेतलं होतं, त्यानंतर गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. सुरुवातीला गव्हाचं पिठामध्ये सर्व तूप हे ॲब्झॉर्ब केलं जातं. जसं जसं हे पीठ भाजत जाईल तसं तसं ते ओलसर बनतं. त्यामधील जे तूप आहे ते त्यातून पिठातून रिलीज व्हायला सुरुवात होते. त्यामुळे अगोदर जरी अशा पद्धतीचं कोरडं झालं तरी जोपर्यंत थोडंसं ओलसर हे पीठ तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला परतवतच राहायचं आहे. डिंक छान असा आपला तळून झालेला आहे. फुलेपर्यंत आपण डिंक तळून घेतलेला होता, तो डिशमध्ये काढून घेतल्यानंतर गव्हाचं पीठ भाजून घेत आहोत. हे गव्हाचं पीठ भाजताना गॅस कुठेही मोठा करायचा नाही. मंद आचेवर छान असं आपण 20 मिनटं गव्हाचं पीठ